जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी आज राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत असून ही बाब आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे। महाराष्ट्रातील एक नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून हे विद्यालय नावारूपास येत असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वार्षिक स्नेहसंमेलनावेळी काढले। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या MNM विद्यालय आणि TNG ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा 2025-2026 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ कृतज्ञता या संकल्पनेखाली संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात साजरा झाला। शाळेच्या भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी भूतकाळाची दखल, वर्तमानाचे कौतुक आणि भविष्यासाठी प्रेरणा हे ब्रीदवाक्य समोर ठेवून विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, संस्थेचे उपाध्यक्ष YT देशमुख, भार्गव ठाकूर, सदस्य ॲडव्होकेट राहुल घरत, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, प्राचार्या सायली वाडवलकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली। उत्कृष्ट नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणामुळे हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला। म्हात्रे विद्यालय आणि TNG विद्यालय ज्युनियर कॉलेज आज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात पुढे येत आहेत। रिझल्ट ज्युनियर कॉलेजचा तुकाराम नारायण घरचा 100% आहे। मार्क्स सुद्धा 90%च्या वरती 94%, 95% मार्क्स घेऊन विद्यार्थी पास होत आहेत। मोरू नारायण विद्यालय सुद्धा संख्या मोठी आहे, 10वीतल्या परीक्षेला बसणारे, आणि त्याच्यातून सुद्धा एखादा विद्यार्थी पुढे गेल्या कारणाने 100%ला थोडीशी गाडी चुकली, 99 पॉईंट आणखीन वरती 60-70% .667 असं तिथले रिझल्ट आहे। आणि तिथले विद्यार्थी सर्व 92, 95, 94% मार्क घेऊन पास होत आहेत। अभ्यासक्रमामध्ये करिक्युलममध्ये आपले विद्यार्थी चमकत आहेत। त्याचबरोबरीनं त्या विविध स्पर्धा होतात, मग त्या खेळातल्या असतील, मग त्या सरकारी सुरू केलेल्या विविध क्षेत्रातील असतील, या सगळ्यामध्ये आपल्याला फक्त तालुका जिल्हा नव्हे तर राज्य स्तरावर आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपले विद्यार्थी जाऊन चमकत आहेत। हे अतिशय अभिमानास्पद अशी आपल्याला गोष्ट आहे। ग्रामीण भागात आपण छोटेसे स्कूल सुरू केलं होतं जयम म्हात्रेच्या ड्रायव्हरच्या खोल्यांमध्ये, आणि आज या विद्यालयामध्ये प्रवेश देता देता आपल्याला नक्की होते की बऱ्याचशा लोकांना प्रवेश मागण्याकरता लोक धडपडत असतात। ग्रामीणचं आता हे शहरीकरण झालंय, मोठमोठे फ्लॅट्स आलेत, बिल्डिंग झाल्यात, आणि त्या फ्लॅट्समधले श्रीमंतांची मुलं सुद्धा इथं प्रवेशाकरता आपल्याकडं मागं लागलेली असतात। आणि एकंदरीत हे स्कूल जे आहे ते महाराष्ट्रातील एक नामवंत स्कूल अशा प्रकारचं पुढं आलेलं आहे। आणि त्या दृष्टीनं आपलं स्कूल आता मगाशीच आम्हाला तिथं दाखवलं, आपल्या शाखा आहेत, विविध शाखा संस्थेच्या आहेत, त्या शाखांमध्ये आपल्या विद्यालयानं अतिशय चांगल्या अर्थानं विविध स्पर्धांमध्ये मोठमोठी बक्षिसे मिळवलेली आहेत। हे विद्यार्थी भावी कालावधीमध्ये या देशाचे, राष्ट्राचे एक आधारस्तंभ होणार आहेत। आणि म्हणून पालकांनी ज्या पद्धतीनं आपण म्हणतो थोडं CBSEचं वारा असतं आजकाल, CBSEमध्ये जरा ज्याला त्याला प्रक्रिया CBSEमध्ये पाहिलं असतं, पण CBSE आणि स्टेट बोर्ड याच्यात तसा काही जास्त फरक नाही। आता नवीन अभ्यासक्रमामध्ये CBSEचीच सर्व पद्धत, तोच जवळजवळ अभ्यासक्रम हा स्टेट बोर्डाला सुद्धा यायला लागलेला आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता या सगळ्या गोष्टी, सर्व राष्ट्र जो जायचा आहे तो राष्ट्र आपल्याला एका उच्च प्रतीच्या शिक्षण क्षेत्रात न्यायचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि आपला हा विभाग जो आहे, आता मुंबई झाली, नवी मुंबई झाली, आता तिसरी मुंबई येते, एअरपोर्ट जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळं
पर्याय नाही अशा प्रकारचा झालेला शिक्षणाशिवाय. आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आमच्यावर HBSP संस्थेवर विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमचा विश्वास हा फुकट जाणार नाही. आमचा स्टाफसुद्धा अतिशय चांगला निष्णाताचा स्टाफ आहे आणि म्हणूनच आपण या शाळेवरती जो विश्वास ठेवला तो नक्की सार्थ ठरेल आणि हे विद्यार्थी अतिशय चांगल्या रीतीनं विविध क्षेत्रामध्ये चमकतील याची खात्री बाळगतो. पुन्हा ज्यांनी बक्षिसे मिळवली त्यांना सर्वांना आणि ज्यांनी भाग घेतला आहे त्याही सर्वांना या स्नेहसंमेलनाच्या गॅदरिंगच्या शुभेच्छा देतो.